राष्ट्रवादी काँग्रेसच्या नोटाबंदी विरोधी आंदोलनात पुण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते, तर भोरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। पुण्यामध्ये मंडईतील टिळक पुतळ्यासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं। मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे सामान्य जनतेचं जीवन उद्ध्वस्त झालंय, मात्र यामुळे कोणताच उद्देश सफल झाला नसल्याची टीका अजित पवारांनी केली आहे। भोर तालुक्यातील कापूरहोळ इथं राष्ट्रवादीच्या वतीनं तिरडी आंदोलन करण्यात आलं। या नोटाबंदीच्या काळामध्ये जवळपास 58 ते 60 परिपत्रक काढण्याचं काम यांनी केलं। म्हणजे याचा अर्थ आरबीआय आणि केंद्र सरकार हे पण गोंधळून गेलेलं होतं। हे मूर्तिमंत उदाहरण या 58 परिपत्रकावरून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय। आणि त्याच सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आजचा हा नोटाबंदीच्या संदर्भातलं जे काही लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललं, त्यांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।